जेवणाला हिंजेवाडी मित्राच्या रूम मध्ये. हा हा याचं नाव कल्पेश आहे. हा हा याचं नाव ललित आहे. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललोय वाकडला मिलेनियम मॉलला. मॉलला जायचं ना. काढा राहिले रे. आताच काहीतरी झालं. जेवणाला जायचं. जेवणाला चाललोय आपण तर खरं तर तिथून एका मित्राला उचलायचंय. नयन चौधरी म्हणून आहे. नाही दोन तीन मित्र आहेत अजून. एकच नाही 2-3 आहेत. तिथे जाऊन पार्टीचा माहोल आहे आपला. हा पार्टी करायची. असं जेवणाचा विषय करायचा सगळ्यांना. तो फरारी काढायला चाललेला आहे. हा कल्पेश कुठं राहतो त्याचा विषय दाखवायचा बाकी. कोणत्या मजल्यावरची? दुसऱ्या मजल्यावर. इकडची नव्हती ही वाली. ही आहे त्यांची. दुसरी बिल्डिंग घेतली ना यांनी तर. वाल्यांना जॉबला ठेवलेलं बघा. ते नाव लिहायला लावले. इंस्टाग्रामची बाईट टाकायची का? त्याला इंस्टाग्रामची आयडी टाकायची का? त्याला टाकायला कल्पेश त्यांनी CCTV लावलेला आहे बघा. बंद करून ठेवलं वाटतं ते. बंद करून ठेवलं. हॅलो हॅलो हॅलो. नाही ना ब्लॉग सुरू केला ना त्यांनी. एक व्ह्यू आहे की नाही व्ह्यू इथे मस्त व्ह्यू. CCTV झाले बघा या ठिकाणी. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा नव्हता इथे. चला जाऊया खाली. ब्लॉग प्रेस करावं लागते. तेवढं लवकर दाबा तेवढं. सगळ्यात पहिले मस्त चहा घेऊ. चहाची चुस्की मारली का मग पुढच्या ठिकाणी जाऊ. आपली गाडी कुठे आहे? गाडी इकडे. पिझ्झावाल्याच्या गाडीच्या बाजूला चालला गेला म्हणून समजा. भेटूया चहाच्या टपरीवर. पुढे चहा घ्यायची. आपण या कट्ट्यावरती साहेबा अमृत तुल्य इथे जायचं आपल्याला चहा प्यायला. आजपर्यंत कधी शाळेतले पुस्तकं उघडून बघितले रे. आधी तो कल्प्या बाकी ए घेतली रे भाई. क्या बात आहे. चावा पाहिला त्यांनी. किती? 500 फाय ना. 500 करू ना भाई. आता 50 रुपयाची चहा येऊन जाईल रे. अरे त्याने पहिले 550 सांग. आम्ही काय 500 काय करू इथं. 50 रुपयाचा डिस्काउंट दिला होता. पण कल्प्या राऊंड मध्ये 500 कल्प्याने 500. मला हेच वाचायचं. तुझं काय राग? नाही मी हे पुस्तक वाचलंय आणि खूप छान आहे. अक्षय गुप्ता. याचे 3 पार्ट आहे. त्यापैकी मी 2 वाचले. तिसरा वाचायचा बाकी. त्यासाठी घेतलं. हाँगकाँगमध्ये जास्तच हाँगकाँगमध्ये गेला गेला विषय. चौका मारला. मला बी मोज बरं का मोबाईल. लगेच रे. साखर कमी आहे. तर घरी साखर कमी आहे. मग त्या भाऊला सांगणार मला काय सांगतोय. 100 रुपये पिओ. बोल म्हणतो साखर कमी म्हणे. नाही म्हणतोय साखर कमी म्हणे चहामध्ये. चाला जिमला जातो. जिमला साखर चालले का झाले आपली चहा पिऊन. आता आपण जाणार आहे. कुठे जायचं आपल्याला? आता आपण चाललोय हॅपीदा पंजाब डाबाला जेवण करायला. आमचा एक वर्गाचा मित्र येणार आहे शाळेतला. साला 3-4 वर्षापासून भेटलेलं नाही. आज भेटणार आहे. बघू आता काय किस्से होतात सुरू. ठोकली टोकली वाटलं ते गाडी ठोकली गेली असं. मजा आली ना बघायला. आपण आलो इथे हॅपी द पंजाब.
मध्ये जायचं का मग? इथं बी मॅच चालू आहे भाई. पुरा माहोल आहे, पुरा माहोल आहे डायरेक्ट क्रिकेटचा. लाईव्ह मॅच चालू आहे ना. कोणती घेत आहे? नाही रे लाव ना तिथे कॉर्नरला. कॅमेरावरली बोट लावतो कारण ते फोटोग्राफर होता ना रे आधी रे. अरे असं ठेव बा असं कॉर्नर. चिकन दम बिरयानी में कितने लोग खा पाएंगे? एक चिकन दम बिरयानी में कितने लोग खा पाएंगे? एक चिकन दम बिरयानी में आला बघा कितने लोग आपला खा शेर. पाएंगे? हा मोठे आहे. 2 से 3 लोग ए भाई 2 ते 3 लोक खाऊ शकतात. आला आपला गोट्या आला. वस्ताद आलाय वस्ताद. वस्ताद आला आपला वस्ताद. आमचा शाळेतला मित्र, माझा वर्ग मित्र बघा. दाढी बिडी फुटली त्याला डायरेक्ट. बस ये बस तू काय आहे, कमी भेटतो आम्हाला. मांडी घालून बस, काही विषय नाही. आपली जागा आहे. लायला पैसे भरणार आहे. इमानदारीच सांगता. हा तर म्हणते ना. हा म्हटलं ना रे. मग काय program चालू आहे? आज आपण आहे ना गोट्यासोबत मजा मारणार आहे. तब्येतीचं वाढून घेते ना रे नी रे. अरे फुगलाय निकेतो पहिले कसला बारीक होता. नाही रे बारीक दाढी ते वाढून घेतली तू साल्या. दाढीमुळे तसे तब्येत जरासं. आता रविवारी कमी केली ना. जेवणच करायला आलोय, नाश्ता करायला नाही आलोय. एवढं बिझी नको राहू ना. आता एक काढतोय बाकी संख्याला काढलं याला काढलं. हा भेटून गेला बाय चान्स होईल बाय चान्स. कल्प्या हा नाही सर्वांना एक फोडी टाकून देऊ. आली चिल्ली आली चिल्ली. बिर्याणी आली बिर्याणी. एक मिनट तो सिर्फ कपिल सर के साथ लो ना. काय तिकडे आलो तुझं जेवण. 1983, 2024. एकदम जोश मध्ये डायरेक्ट. आता पत्ता जस्ट जिकायचं बाकी आता. नाचणार आहे का मग? हा फायनली झालं आपलं जेवण. इकडून आता झाला पॅकअप. आता जाऊ आपण रूमला. लास्टला माहोल आवडला बाई. मॅच बी एकदम प्रॉपर जिंकलो. एकदम शेवटची proper. मॅच मस्त जिंकलो. शेवटची ओव्हर मस्त झाली. शेवटची मॅच वर रे. आणि अजून ओव्हर भरपूर बाकी रे. कोहलीची सेंचुरी झाली ते महत्वाचं. हा ते महत्वाचं. आणि मजा आली बरं. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे आपण मॅच जिंकलो. त्याच्यापेक्षा हे महत्वाचं बोल. म्हणजे आपण चला गुड नाईट बाय बाय. आपण उद्या भेटूया. हॅलो नमस्कार मित्रांनो. आजचा माझा 4था दिवस आहे पुण्यातला. आणि मी आलो आहे मोशीमध्ये चेतन दादाकडे. ॲक्च्युली सकाळचं जेवण वगैरे करून सगळं मी इथे आलो आहे मोशीला. आणि ॲक्च्युली जे व्यक्तिमत्व म्हणजे हे फायनान्शियल प्लॅनिंग करतात, म्युच्युअल फंड स्टॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी, यांच्या गायडन्सने मी पुढे गोष्टी करत असतो. आणि आता आम्ही आहे लिफ्टला. आणि मी त्यांची ओळख ऑफिसमध्ये करून दिली तुम्हाला. मी आलो आता चेतनदाच्या ऑफिसला. तर सगळ्यात पहिले त्यांच्या ऑफिसचा बाहेरचा व्ह्यू बघा. आणि इथे आहे त्यांचं ऑफिस. ॲक्च्युली आता दादा मारी बस सर काय झालं. नमस्कार नमस्कार. दादाचं ऑलरेडी वर्क चालू आहे. आजचा काय ट्रेड झालाच ना. हो आता तर मार्केट बंद झालं आहे. थोडंसं उद्यासाठी अनालिसिस चालू आहे आपला. उद्यासाठी हो उद्याचा स्टडी चालू आहे दादाचा. दादाचं ऑफिस म्हणजे एकदम सिम्पल आहे. दादाचं सगळ्यात जास्त करून डेस्क आणि बाहेरचे कॉल. आजचा काय मग प्रॉफिट लॉस. आजचे ट्रेड्स तुम्हाला इकडे दिसू शकतात. आजचा दादा आज 27,000ला आपण क्लोजिंग केलेलं आहे. 27,000 क्लोजिंग. निफ्टीमध्ये आपण काम करतो. बँक निफ्टीमध्ये काम करायचो. सध्या बंद केलं आहे बँक निफ्टी. सध्या आपण निफ्टीतच काम करतोय. आणि जसं माझे स्टुडंट्स लोकांना सांगितलं होतं मी की 22,800च्या खाली जर आपलं मार्केट क्लोज होईल, ज्या दिवशी क्लोज देईल त्याच्यानंतर 300 पॉईंटची मोमेंटम जी आहे तुम्हाला एका दिवसात दिसू शकते. आणि आज मार्केटने आपलं जे बोलणं आहे ते खरं केलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता
21 फेब्रुवारीला मार्केटने क्लोजिंग दिलं होतं 22,790 म्हणजे 800च्या खाली. आणि त्यानंतर आज सरळ निफ्टीने लो केलेला आहे आजचा 22,518 म्हणजे 800वरून 500वरती निफ्टी सरळ एका दिवसात आपल्याला खाली येताना दिसते. आताची गोष्ट अशी की व्हॉट्सअपला ना सगळ्या गोष्टी दादा शेअर करतो, की गायडन्स करतो की कुठे कसं होणार आहे, पुढे अंदाज काय असेल. आणि ते होतं खरोखर. थोडंसं पेशन्स लागतं त्या गोष्टीला, पण होतं, कारण की या गोष्टी मी पण फॉलो केलेल्या आहे. आणि दादाचा अजून अकाउंट तर हे आपलं ऑटोमेटेड ट्रेड सिस्टीम आहे निखिल दादा. आणि यात आपण टोटल 7 अकाउंट हँडल करतोय. साधारण एक 1.2 CRच्या कॅपिटलवर आपण ट्रेड करतोय याच्यामध्ये. आणि आता आपला 1.25 CRच्या आसपास आपण ट्रेडिंग कॅपिटल वापरतोय इथं. आणि आपल्या इथे आजचा प्रॉफिट दिसतं तुम्हाला जवळजवळ 1,07,680 रुपये हा आजचा आपण प्रॉफिट या ठिकाणी बुक केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त दुसरा ते म्युच्युअल फंडचा. हां, म्युच्युअल फंडमध्ये आपल्याकडे मी NISM सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आपल्यासोबत आता जवळजवळ 400 ते 500 लोक जोडलेले आहेत. आणि आपण त्यांचं टोटल फंड अराऊंड 60 करोड रुपये मॅनेज करतो मार्केटमध्ये. एकदम चांगले रिटर्न्स वगैरे मिळालेले आहेत लोकांना. सगळे लोक आपल्यावरती खुश आहेत. आणि ट्रस्ट आहे मेन म्हणजे. जोपर्यंत तुम्हाला मार्केटवर किंवा म्युच्युअल फंडवरती ट्रस्ट येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यातनं पैसे कमवू शकणार नाही. आता आमचे जे पोर्टफोलिओ आहेत साधारण 3-3, 4-4 वर्षात आमचे पोर्टफोलिओ डबल झालेले आहेत. पण हेच आहे की तुम्ही पैसे कधी लावताय ते इम्पॉर्टंट आहे आणि किती लावताय ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामागे प्लॅनिंग पाहिजे, त्याच्यामागे तुमचं सायकोलॉजी चांगली पाहिजे. मार्केट काही असं डेस्टिनेशन नाही आहे की तुम्ही आज पैसे लावले आणि तुम्हाला एका महिन्यात 2 महिन्यात डबल करून द्या पैसे. तर हे डेस्टिनेशन नाही आहे. म्युच्युअल फंड हे तुमच्या लॉंग टर्म गोल्ससाठी मेनली बनलेलं आहे. जे तुमचे गोल साधारण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष ते 20 वर्ष या टप्प्यांमध्ये येणारे आहेत, त्यांच्यासाठी जर तुम्ही प्लॅनिंग करून पैसे लावले म्युच्युअल फंडमध्ये थ्रू SIP और लमसम, तर त्या ठिकाणी तुमचे जे गोल्स आहेत ते मार्केट तुम्हाला सपोर्ट करेल की तो पैसा वाढवून तुमचे ते गोल वेळेवरती पूर्ण करण्यात येतील या ठिकाणी. दादा नेमकं आता मार्केट खाली चाललंय, तर मग त्याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे? कारण की आता सगळे लोक म्हणतात की पैसे काढून घ्यायला पाहिजे. नक्कीच मलाही बरेच लोकांचे फोन आले जे सध्या माझे नवीन क्लायंट्स आहेत त्यांना या गोष्टींचं थोडंफार कल्पना नाही आहे. पण जे जुने क्लायंट्स आहेत आमचे त्यांना या ठिकाणी माहिती आहे की काय करायचं आहे. बरोबर, आज मार्केट जे खाली येतं हे तुम्हाला दिसतंय की मार्केट खाली आलं आहे. पण मार्केट हे खाली येते कारण की तुम्हाला संधी देण्यासाठी की तुम्ही ज्या गोष्टीचा भाव आज 26,000 रुपये चालू होता त्यावेळेस सगळे लोक पैसे लावायला तयार होते मार्केटमध्ये. आज तेच 26,000ची निफ्टी तुम्हाला 22,500 रुपयाला मिळते. आणि आज त्या ठिकाणी लोक जे आहेत ते विचार करतायत की यार आपण खरेदी करायला पाहिजे का नको. तर हे असं नसतंय. मार्केट हे कधीच एका डायरेक्शनला वर जाणार नाही. हे अप अँड डाऊन करत वर जाणार आहे. आणि तुमचा गोल जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या की या ठिकाणी आपण पैसे लावतोय 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षांसाठी. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये जे मार्केट खाली येतं आहे याचं बाय ऑन डिप्स हा जो पर्याय आहे याच्यापर्यंत तुम्ही जे काही डिप्स असतील त्या ठिकाणी व्यवस्थित कन्सल्टेशन घेऊन पैसे लावणे हा एक याच्यावरती उपाय आहे. जर तुम्ही स्वतःच्या मर्जीने लावणार पैसे, एखाद्या चुकीच्या सेक्टरमध्ये पैसे लावले गेले तर कदाचित तुम्हाला त्याचा परत लॉस पण होऊ शकतो. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मार्केटने हा माझा मार्केटचा ॲनालिसिस आहे. आणि आपण साधारण ऑक्टोबर महिन्यामध्येच या लेवल्स टाकल्या होत्या माझ्या ग्रुपवरती. माझा एक प्रायव्हेट ग्रुप आहे क्लायंटचा. त्या ठिकाणी ऑक्टोबर मंथ माझ्या ॲनालिसिसमध्ये मी टाकलं होतं की मार्केट जे आहे हे 22,800पर्यंत हळूहळू हे खाली येताना दिसतंय मला. आणि बरोबर आज त्यांनी कालच्या ट्रेडिंग सेशनला फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला क्लोजिंग दिलं आहे आणि आज त्याच्या खाली आपल्याकडे आलेलं आहे. तर आता इथे काय आहे की मार्केट तुम्हाला वाटतं खाली येतं आहे, पण आता तुम्ही जर बघाल अल्टिमेटली जर तुम्ही लॉंग टर्मचा व्ह्यू घेतला इथे साधारण मी इथे एक 5 वर्षाचा टाईम फ्रेम लावतोय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 इयर्सचा तुम्ही जर चार्ट बघितला तर मार्केट ॲक्च्युली इथं आहे. भलेही एवढं खाली आलंय पण तरी अल्टिमेटली मार्केट जे येते 5 इयर्सच्या टाइम फ्रेममध्ये जे येते बऱ्यापैकी वरतीच आहे अजून पण. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्ही इथे पैसे लावणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे वाढणार नाही. तुम्हाला प्रत्येक ज्या डिप्स आहेत प्रत्येक ठिकाणी मार्केट जेव्हा खाली आले त्यानंतर मार्केटने एक रॅली दिलेली आहे. हा मार्केटचा नियम आहे. कारण की त्या ठिकाणी 2 प्रकारचे करेक्शन असतात, प्राईस करेक्शन आणि टाईम करेक्शन. या दोन्ही गोष्टींची आपल्या मार्केटला खूप जास्त गरज होती सध्या. कारण की आपल्या मार्केटने 1 वे रॅली दिली आहे कोरोनानंतर. कोरोनामध्ये जी निफ्टी होती ती 7,500चा लो केलेला इथं बघा. साधारण 7,500ला हे निफ्टीची व्हॅल्यू आली होती.
तिकडून जर तुम्ही आत्ता कम्पेअर केलं तर 7-21 साधारण 3 पट निफ्टी आजही उभी आहे. 5 वर्षामध्ये 3 पट पैसे तुमचे कोणीच बनवून देत नाही, नॉट इव्हन रिअल इस्टेट. तर या ठिकाणी तुम्हाला हेच बघायचं आहे की तुम्ही जर मार्केट खाली आले म्हणून पैसे काढून घेणार तर तुम्ही इथे लॉस बुक करून निघणार. पण हेच जर तुम्ही इथे ॲडिशनल बाय केलं तर तुमचं ॲव्हरेज बाईंग कॉस्ट जी आहे ती खाली येणार आणि जेव्हा नॉर्मल लेवलला मार्केट येईल तेव्हा सुद्धा तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आलेले असणार. तर मार्केटमध्ये पैसे लावताना कधीही तुम्ही एक चांगला तुमचा वित्तीय सल्लागार जो म्हणतो आपण फायनान्शियल ॲडवायझर त्याच्या सल्ल्याने पैसे लावा. त्यांच्यासोबत तुम्ही तुमचे गोल्स डिस्कस करा पहिली गोष्ट. कारण जोपर्यंत तुम्हाला डेस्टिनेशन माहीत नाही तोपर्यंत तिथे कसं पोचायचं हा रस्ता कोणीही समजा सांगू शकणार नाही आहे. तुम्ही पहिले डेस्टिनेशन फिक्स करा की मला काय हवं आहे, मला कुठे पोचायचं आहे. त्यानुसार आपण ठरवणार इथे की तुम्ही बाईकवर जाऊ शकता, की तुम्ही सायकलने जाऊ शकता, की तुम्हाला फ्लाईट घ्यायला लागेल. तर जोपर्यंत तुम्ही डेस्टिनेशन फिक्स करणार नाही तोपर्यंत तुमचा जो मार्ग आहे तो तुम्हाला यातनं कळणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा फायनान्शियल ॲडवायझर जो आहे तो नक्कीच मदत करेल ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी त्यांच्याशी बोलाल त्यावेळेस. आणि याचसाठी चेतनदा माझ्या नेहमी सोबत राहतो, म्हणजे मोठ्या भावासारखं गाईड करणारा आहे व्यक्ती. आणि आता त्याच्यानंतर झालं आता बाकीचे लोक मार्केट खाली चालू आहे, मायनसमध्ये कोणाला दिसत असेल, Yes. मग आता त्यांनी ते पैसे काढून घ्यायला हवे की काही पेशन्स ठेवला पाहिजे. अच्छा, मार्केटमधून आता मायनसमध्ये पैसे काढले तुम्ही तर ते लॉस बुक करणं झालं तुमचं. ते लॉस बुक करण्यापेक्षा जर तुमचा टाईम फ्रेम साधारण 3 वर्ष 5 वर्ष असेल तर यू शूड ॲव्हरेज ऑन. तुम्ही त्यामध्ये पैसे अजून ॲड केले पाहिजे. बघा कधी बिअर मार्केटमध्ये पैसे बनतात. बिअर मार्केट म्हणजे जे खाली पडणारं मार्केट असतं ते. बुल मार्केट म्हणजे वर जाणार पैसे मार्केट. तर वर जाणाऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला तुमची जी कॉस्ट आहे बाईंग कॉस्ट ती वर जाते किंवा ॲव्हरेज वरती जातो. बिअर मार्केटमध्ये तुमचा जो बाईंग कॉस्ट आहे ती खाली येते. तुमची ॲव्हरेज रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग नावाचा तो कन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये. तर साधारण तुम्ही ज्यावेळेस लोअर मार्केट्समध्ये बाय करणार तिथून साधारण नॉर्मल जर मार्केट जर फक्त सेम लेवलला जरी आलं वरच्या हायला नॉर्मल हायला तरी तुमचं जे बॉटमचं बाईंग असतं तो तुमचा प्रॉफिटमध्ये येऊन गेलेला असतो. आणि याच प्रिन्सिपलवरती माझे जे क्लायंट्स आहेत ज्यावेळेस मार्केट पडतं तर कदाचित तुम्हाला बरेच मित्र किंवा फॅमिली मेंबर्स असं सांगत असतील की आता मार्केट काढून घे, आता मार्केट इथून परत कधी वर जाणार नाही, आपला लॉस जो आहे तो अजून जास्त वाढेल. ही जी मेंटॅलिटी आहे कारण की त्यांना गायडन्स नसतो प्रॉपर, त्याच्यामुळे या असं गोष्टी होत असतात. पण माझे जे क्लायंट्स आहेत ते मार्केट खाली गेल्यावरती आमचे क्लायंट खुश होतात आणि मला कंटिन्युअस फोन चालू असतात किंवा मेसेज चालू असतात की दादा आता माझ्याकडे 2 लाख टाकायचे आहेत, दादा मला 5 लाख टाकायचे या लेवलला, कुठल्या फंड्समध्ये टाकायला पाहिजे. तर त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे माझ्याकडे ऑलरेडी तो मी योग्यरित्या अभ्यास करून परत त्यांना सांगतो की आता हे जे 2 लाख रुपये आहे हे पर्टिक्युलर या फंडमध्ये एवढी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट SIPची. जेव्हा मार्केट तुमचं आता हे साधारण इथे जे करेक्शन तुम्ही बघताय हे मार्केट तुमचं खाली आलेलं आहे, हे फक्त 15% आसपास करेक्शन झालेलं आहे. दिस इज अ नॉर्मल करेक्शन. ओके, मोर दॅन 20%ला आपण म्हणू शकतो की इथे बिअर मार्केट स्टार्ट झालं आहे म्हणून. कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं असणार आहे की मार्केटने 40% करेक्शन दिलं होतं आणि त्यानंतर जो बाउन्स दिला आहे ते साधारण एका वर्षात निफ्टी डबल झालेली तिथली. ठीक आहे, त्यानंतर आपल्या माइंडसेट असं असतं, मन असं असतं आपलं की त्यानंतर प्रत्येकाने ही प्रार्थना केली की मार्केट इथून खाली आलं पाहिजे, की मला पैसे लावायला संधी मिळाली पाहिजे मार्केटमध्ये. ठीक आहे, पण मार्केटने जे त्या लोकांना संधी मिळालीच नाही परत पैसे लावण्याची. अर्थात एवढे वन साईड रॅली दिले, स्ट्रॉंग रॅली दिले की मार्केटने तिथून 50 ते 60% रिटर्न्स आपल्याला 2-3 वर्षात कमवून दिले. बरोबर. आज काय होतंय, आज मार्केट तुम्हाला संधी देत आहे. इथून 15% मार्केट जे आहे ते खाली आज आलेलं आहे. हे तुम्हाला सगळ्यात गोल्डन संधी आज अपॉर्च्युनिटी मार्केटने दिलेली आहे तुम्हाला पैसे लावायला. पण आज परत तुमच्या डोक्यात हाच विचार चालू आहे की नाही मार्केट इथूनही खाली येईल परत. तर जगात कुठलाही असा व्यक्ती नाही की जो एकदम बॉटमला परचेस करेल किंवा एकदम टॉपला सेल करेल. तुम्हाला स्लोली स्टेडीली स्टेप बाय स्टेप पैसे लावायला लागतील. प्रत्येक डाऊनफॉलमध्ये तुम्ही थोडे पैसे लावत जा. त्यासाठी अर्थात तुम्हाला सल्ला घ्यायला लागेल एखाद्या तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा किंवा माझ्याकडे तुम्ही येऊ शकता सल्ला घेण्यासाठी, जो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल. तुमच्या ज्या इमोशन्स आहेत ते बाहेर काढेल मार्केटमधून. मार्केटमध्ये इमोशन्सवरती गेम चालत नाही. मार्केटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली जे आहे ते काम करायला लागतं. की प्रॅक्टिकली तुम्हाला दिसते की 26,000ची वस्तू आज मला 22,500 मिळते, तर अर्थात तुम्ही ती घ्यायला पाहिजे डिस्काउंटमध्ये. आज बिग बाजार झालं, DMart झालं किंवा ऑनलाईन ॲमेझॉन वगैरे झालं, तिकडे तुम्हाला 10% जरी डिस्काउंट मिळाला तर आपण तिकडे रिग लावतो. जे काही मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत ते विकत घेण्यामध्ये, मोबाईल झाले, लॅपटॉप झालं, ठीक आहे, तुमच्या इतर काही पर्चेसिंगच्या गोष्टी असतील, हाऊस होल्ड वस्तू असतील, ते घेण्यासाठी 5% डिस्काउंट जरी ॲमेझॉनने जाहीर केला
तरी आपण तिकडे त्या गरज नसताना त्या वस्तू विकत घेतो. बरोबर. इथे तुम्हाला शेअर मार्केट, म्युच्युअल फंड एवढं 20-20% डिस्काउंट जर देत आहे, तर या ठिकाणी जर तुम्ही बाईंग करायला घाबरले तर मग कधी बाय करणार? आणि हेच तुम्ही 4 वर्षापूर्वी तुम्ही प्रार्थना करत होते की यार मार्केटने मला संधी द्यायला पाहिजे, मला डिस्काउंट दिलं पाहिजे, सो दॅट आय कॅन ऑल्सो एंटर अँड आय कॅन ऑल्सो टेक बेनिफिट फ्रॉम दिस ग्रोथ ऑफ द इंडियन स्टॉक मार्केट. तर हीच संधी आहे. याच्यावरून खाली मार्केट किती जाईल हे कोणी सांगू शकत नाही. माझ्या हिशोबाने 22,000 किंवा 21,000 फार फार तर बॉटम आउट होऊन जाईल मार्केटचा. आतापासून तुम्ही इथे पैसे लावणे चालू करा, थोडे लावणे चालू करा. घाबरण्याचं काम नाही आहे. इंडियन इकॉनॉमी चांगली स्ट्रॉंग आहे. इथून पुढचे 20 वर्ष आपलं जे मार्केट आहे ते खूप जबरदस्त रिटर्न इथे देणार आहे. फक्त इमोशन्स थोड्या साईडला ठेवून प्रॅक्टिकल विचार करा. जो डिस्काउंट आज मार्केट ऑफर करत आहे, परत तुम्ही 3 वर्षांनी रिग्रेट करणार की यार त्यावेळेला आम्ही का नाही परचेसिंग केलं. कारण की माझ्या ॲनालिसिसप्रमाणे जर तुम्ही इथे माझा लॉंग टर्मचा जो ॲनालिसिस आहे, जस्ट मी तुम्हाला एक दाखवतो इथे मंथली कॅन्डल्सवरती माझा जो ॲनालिसिस आहे दॅट आय विल शेअर विथ यू गाईज. 33,500 जुलै 2027च्या आसपासचा आपला टार्गेट आहे. ठीक आहे. तर बिंदास्त पैसे लावा, इंडियन इकॉनॉमीवर भरोसा करा, म्युच्युअल फंडवरती ट्रस्ट ठेवा. दादाचा सगळा एक्सपिरियन्स शेअर केल्यानंतर दादासोबत एक थोडीशी चहा घेतोय. एकदम डाऊन टू अर्थ माणूस आहे. म्हणजे एकदम चेतनदा भेटल्यानंतर आहे ना, मला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत. म्हणजे अगोदर मी जी इन्व्हेस्टमेंट करत होतो, दादा भेटल्यानंतर मी त्या गोष्टी डायरेक्ट शिफ्ट केल्या त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला रिटर्न्समध्ये पण जास्त फरक पडतोय. आणि ते फक्त दादामुळे, कारण की माझी कॅपॅसिटी वाढवण्याच्या मागे दादाचा खूप मोठा सपोर्ट आहे. आणि दादा नेहमी गायडन्स करत राहतो. मार्केट खाली असो वरती असो, जास्त लालच पण नाही आणि कमी पण नाही. आणि बॅलन्स करत जायचं एजप्रमाणे. जर तुमची एज आहे ना, एजच्या अकॉर्डिंग दादा सजेस्ट करेल की कुठले फंड काय नाही, सगळ्या गायडन्सनुसारच होणार. आता झाली आहे सायंकाळ. ॲक्च्युली 6-6:30 वाजले आणि ॲक्च्युली मला जायचं आता धुळ्याला. तर चेतनदाला एकदम चांगल्या पद्धतीने गाईड केलं आहे मला. म्हणजे मी त्याच्यासाठीच आलेलो पर्सनली की चेतनदाला भेटून सगळ्या गोष्टी समजू. कारण की मार्केट खाली आहे त्या बेसने पण की चेतनदाचं काय म्हणणं आहे काय नाही. आणि त्या बेसवरती आता जर चेतनदा कोणाला पुढे गायडन्स पाहिजे असेल म्युच्युअल फंडबद्दल किंवा काय या पुढच्या गोष्टी किंवा क्लासेस वगैरे शिकायचं असेल तर मग त्यांच्यासाठी काय? म्युच्युअल फंडसाठी तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8805019025 आणि माझं ऑफिस आहे मोशीमध्ये, सह्याद्री स्ट्रॉबेरी बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरला. फिनिक्स वेल्थ नावाने आपलं ऑफिस आहे. ठीक आहे. आणि ज्यांना ट्रेडिंग शिकायचं आहे, माझ्यासारखं ट्रेडिंग करायचं आहे, तुम्ही आत्ता थोडे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट वगैरे पाहिले असाल आणि त्याबद्दल थोडी हिस्ट्री पाहिजे असेल तर यूट्यूबला माझं चॅनल पण आहे फिनिक्स वेल्थ नावाने, ते तुम्ही सबस्क्राईब करून त्यात बघू शकता. ट्रेडिंगसाठी क्लासेस जर कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर आपण या गोष्टी कवर करतो. आपलं 4 तासांचं एक ऑप्शन ट्रेडिंग वर्कशॉप आपण घेतो विकेंडला किंवा आपल्या सोयीनुसार. त्याची 5,000 रुपये फीज आहे आणि तुम्ही निखिल दादांच्या रेफरन्सने आले तर आपण डिस्काउंट पण त्यात फीमध्ये करू शकतो. ठीक आहे. यात तुम्हाला शिकायला मिळेल की व्हॉट आर ऑप्शन्स, वाय ऑप्शन्स एक्झिस्ट ॲट ऑल, अमेरिकन ऑप्शन्स आणि युरोपियन ऑप्शन्स काय असतात, ऑप्शन प्रीमियम कसे डिराईव्ह केले जातात, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑप्शन बाईंग अँड सेलिंग. आणि आपण एकच स्ट्रॅटेजी शिकणार आहे ऑप्शन्समध्ये जी तुम्हाला मंथली 8 ते 10,000 रुपये कसे कमवायचे मार्केटमध्ये. साधारण एक 1.5 लाखाचं कॅपिटल आपल्याला लागेल. 1.5 लाखावरती आपण 8 ते 10% रिटर्न्स कसे कमवायचे मार्केटमधनं हे आपण त्या स्ट्रॅटेजीने शिकणार आहे. आणि त्याचे लाईव्ह ट्रेड्स पण मीच प्रोव्हाइड करणार तुम्हाला. शक्यतो मार्केट अवर्समध्ये कॉल करू नका, व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय मिळते. धन्यवाद. जे इथे चेतनदाचं ऑफिस 3rd फ्लोअरला, फॉनिक्स वेल्थ म्युच्युअल फंड, चेतन चव्हाण. फायनली आता ऑटो बुक केलेली. ॲक्च्युली मला जायचं आहे ट्रॅव्हल पॉईंटला आणि आता ओला बुक केलेली आणि त्याच्यानंतर आता फक्त लास्टची भेट घेऊन घेईल चेतनदा. दर्शन सर आपण ना राजशेखर सर यांनी पण SIP बद्दल मला खूप काही गायडन्स केलं. आणि आता याच्यानंतर जेव्हा भेटणार त्यानंतर मी यांची पूर्ण ओळख करून देईल. चला या परत नक्की भेटायला लवकरच.